भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत 14 मे 1938 रोजी कणकवलीत परिषद झाली. 14 मे हा तळकोकणच्या दृष्टीने परिवर्तनाचा प्रारंभ ठरला. म्हणूनच सिंपल प्रतिष्ठानच्या वतीने गुरुवार दिनांक 14 मे रोजी मराठा समाज हॉल कणकवली येथे परिवर्तन दिन साजरा केला जात असून या निमित्ताने समाजातील विविध क्षेत्रातील दिग्गजांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे सिंपल प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल तांबे यांनी कणकवली येथे पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. यावेळी प्रतिष्ठानचे सचिव बाळकृष्ण जाधव, विश्वस्त राजेश कदम उपस्थित होते. सिंपन प्रतिष्ठान मुंबई ह्या संस्थेचा कार्यक्रम जो आहे परिवर्तन दिन म्हणून ज्याला आम्ही जाहीर केलेला आहे, ह्या परिवर्तन दिनाचा सोहळा 14 मे 2026ला मराठा नाट्य मंडळामध्ये संपन्न होणार आहे. याचं प्रयोजन असं आहे की 1938 साली बाबासाहेब आंबेडकर आलेले होते आणि त्या परिवर्तनाची लढाई ह्या 75 वर्षामध्ये पूर्णत्वाकडे चालताना आपल्याला दिसत आहे आणि म्हणूनच हा सगळा संदेश लोकांपर्यंत पोहोचवावा आणि त्या निमित्ताने सिंपन प्रतिष्ठान काय करते आहे हे सगळ्या जनतेला समजून सांगण्यासाठी हा प्रपंच या संस्थेच्या वतीने आम्ही निर्माण केलेला आहे आणि म्हणूनच अनेकांचा आम्ही सन्मान करतो. ज्या कार्यकर्त्यांनी आपलं योगदान या समाजाला दिलं, ज्या तरुणांनी आपलं योगदान या समाजाला दिलेलं आहे, या सगळ्या लोकांचे सत्कार या निमित्ताने होणारच आहेत. पण त्याचबरोबर विचारांची लढाई मांडण्यासाठी आणि सगळ्यांना उपयुक्त करण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून माजी समाज कल्याण मंत्री भाई गिरकर यांना आम्ही उद्याच्या कार्यक्रमाला पाचारण करण्यात आलेलं आहे. कणकवलीतील कणकवली कॉलेजचे ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक सोमनाथजी या उद्याच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कणकवलीतला एक तरुण लढवय्या नेतृत्व आणि आत्ताच त्याने कणकवलीचे प्रथम नागरिक म्हणून शपथ घेतलेले आहेत ते आदरणीय संदेशजी पारकर साहेबसुद्धा उद्याच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने सिंपन प्रतिष्ठान आपली भूमिका त्या ठिकाणी जाहीर पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आणि हा कार्यक्रम अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माध्यमांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करावं आणि सातत्याने हा कार्यक्रम होत राहणार आहे. तुम्ही आणि आम्ही जनतेने सगळं एकत्र आलं तर मला वाटतं अशक्य अशी कुठली गोष्ट नाही. रूपरेषा काय असेल साहेब कार्यक्रमाची? रूपरेषा अशी असणार आहे की सुरुवातीला आम्ही मान्यवर रमाकांत यादव यांची एक कार्याची क्लिप 5 मिनिटाची दाखवली जाईल. विजय जामसंडेकर यांच्या कार्याची क्लिप दाखवली जाईल. त्याच्यानंतर ह्या समाजामध्ये अनेक लोक जे कार्यक्रम करत आहेत, जे ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्यांचं वय 75-80 वर्ष आहे, ज्यांनी या समाजामध्ये आपलं पाणी जाळण्याचा प्रयत्न केला, अशा लोकांचा जीवन गौरव पुरस्कार आम्ही त्यांना देऊन उपकृत करणार आहोत. त्यांच्या कार्याची सुद्धा त्या ठिकाणी क्लिप दाखवली जाईल. त्याचबरोबर तरुण मुलं फार आता वेगवेगळ्या पद्धतीने कामं करू लागले आहेत, त्यांचं कौतुक करणं आपलं काम आहे आणि म्हणून रोहन सुरेश पवार यांचा विजय भाऊ पुरस्कार देऊन त्यांना आम्ही उपकृत करणार आहोत आणि त्याचबरोबर सिंपन काय नेमकं करणार आहे त्याचं सुद्धा एकंदरीत एक व्हिडिओ क्लिप त्या ठिकाणी आम्ही लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा एकंदरीत अशा पद्धतीचा हा कार्यक्रम. कोणते पुरस्कार असणार आहेत आणि कुठल्या नावाने देणार आहेत? हा सिंपन जीवन गौरव पुरस्कार स्मृतिशेष प्राध्यापक रमाकांत यादव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सिंपन जीवन गौरव पुरस्कार आम्ही SS मुंबरकर यांना प्रदान करणार आहोत आणि त्याचबरोबर स्मृतिशेष प्राध्यापक विजय जामसंडेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सिंपन विजयीभव युवा पुरस्कार 2026 चौथे वर्ष आयुष्यमान रोहन सुरेश पवार या ख्यातनाम शिल्पकारांना आम्ही तो देत आहोत. त्याचबरोबर सिंपनमध्ये ज्यांनी अनेक वर्ष काम करत असताना समाजामध्ये आपल्या विद्वत्तेचा झेंडा रोवला आहे ते लक्ष्मण भागवजी चौकेकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि EDचे फार मोठे अधिकारी, संचालक, डायरेक्टर होते. त्यांचा सुद्धा आम्ही समाजाप्रती उतराई आम्ही निर्माण करणार आहोत आणि तरुण मुलं जे आहेत, जे 18 वर्षाच्या खाली आहेत आणि किंवा कला क्षेत्रामध्ये किंवा तुमच्या खेळाडू वृत्तीने जे आपलं जीवन फुलंकित करतायत ते सौ सरिता संजय कदम हिने पॉवर लिफ्टिंगमध्ये रशियामध्ये आपलं भारताचं नेतृत्व केलेलं आहे, तिचाही सत्कार या निमित्ताने करतो आणि त्याचबरोबर वेदांत जयंत तांबे हा आमच्या असल्यातला मुलगा आहे. हा भारताच्या हॉकी टीममध्ये, महाराष्ट्राच्या हॉकी टीममध्ये त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. त्याने जवळजवळ आत्तापर्यंत भारतामध्ये 10 ठिकाणी सुवर्णपदक मिळवलेले आहेत. अशा ह्या तरुण 16 वर्षाचा मुलाचं आम्ही सिंपन प्रतिष्ठानच्या वतीने
ह्या कार्यक्रमाचं एकंदरीत नियोजन असं आहे. यानंतर संस्थेचे मान्यवर बाळकृष्ण जाधव, राजेश कदम, डॉक्टर संदीप कदम, दत्ता पवार, गोपाळ जाधव यांनी आपले विचार मांडतील आणि हा कार्यक्रम मेडिकल कॅम्पविषयी काय सांगाल? मेडिकल कॅम्प जो आहे तो आम्ही 15 तारीखला सकाळी 9 वाजता त्रिंबकचं मंडळ जे आहे त्या त्रिंबकच्या मंडळाच्या वतीने आणि चिंपण प्रतिष्ठानच्या वतीने हा महाआरोग्य शिबिर आम्ही उपस्थित केलं आहे. मुंबईतून आम्ही 10 डॉक्टर आणि कणकवलीतील तायशेटे वगैरे हे सगळे 20 डॉक्टर यांचा ताफा घेऊन आम्ही तिथे जवळजवळ नाही म्हटलं तरी 10 ते 15 लाखाचं औषधांचं तिथे वाटप होईल. त्याच्यातून जे काही डिसीज अधिक असतील तर त्यांना मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांचं योग्य मार्गदर्शन आणि त्यांना योग्य सहकार्य कसं करता येईल याचं समुपदेशन तिथे त्यांना करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.